नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि माझा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे। आज थोडं लवकरच लागले होते स्वयंपाकाला, 6च्या दरम्यान, तर 7 वाजता स्वयंपाक झाला। नॉर्मली 6:30-7 वाजत येतं दररोज स्वयंपाकाला, तर आज थोडं लवकर माझं बाकीचं काम आवरलं, तर स्वयंपाक लवकर केला। आणि आमच्याकडे आज एवढी थंड हवा सुटली, कारण आमच्याकडे एक दिवस थंडी बंद होती, दुसऱ्या दिवशी तेवढीच सुरू होती। ते नाही का डायलॉग, मैं तुझे भूल जाऊँ ये हो नहीं सकता और तू मुझे भूल जाए मैं ये होने नहीं दूंगा, असं आमच्याकडे थंडीचं वातावरण सुरू आहे। कारण एक दिवस जास्त येते, एक दिवस कमी होती, एक दिवस जास्त येते, एक दिवस कमी होती, 8 दिवस झालं असाच थंडीचा आमच्याकडे प्रकार सुरू आहे। आणि आज माझ्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल आहे, काहीच नाही, नॉर्मलच दररोजच आहे। चला मी तुम्हाला दाखवते आज माझं संध्याकाळच्या स्वयंपाकातला मेनू काय काय, मी स्वयंपाक काय केलाय संध्याकाळचा। हे पाहिजे इथं गव्हाचे फुलके केलेत आणि एक चपाती केली, कारण आमच्या घरात गव्हाचे फुलके म्हणजेच गव्हाच्या रोट्या सर्व आवडीने खातात, पण माझे मुलं खात नाहीत। म्हणजे माझा मुलगा खात नाही, मुलगी खाती, बाकी आम्ही सर्व घरातले मेंबर गव्हाचे फुलके खातो, पण तो खात नाही। त्याच्यासाठी स्पेशल एक चपाती करावंच लागते ज्यावेळेस आम्ही गव्हाचे फुलके करू त्यावेळेस। आणि बाकी भाजी काय म्हणतात, तर मी भाजी केलेली आहे इकडं मसुराचं वरण लाल चटणीचं केलंय, हे पाहू शकता। हे केलेलं आहे वरण, सोबत इथं आहे भात, आणि इथं मी बनवलं आहे राजस्थानी गट्ट्याची भाजी। वरण भात आणि गट्ट्याची भाजी रोटी असा आजचा आमचा मेनू आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही तुमच्या घरी कधी अशी राजस्थानी गट्ट्याची भाजी करता का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या घरी आम्ही बऱ्याच वेळेस करतो, कारण मी MP ला राहायची ना, तर MP ला त्या आंटी शेजारी राहायच्या, तर त्या बऱ्याचदा ही गट्ट्याची भाजी करायच्या, तर मला सवय झाली होती त्यांची भाजी खायची। तर आता इथं महाराष्ट्रात आल्यावर अधूनमधून मी करत असते आमच्या घरी। बाकी काही नाही, आता स्वयंपाक झालेला आहे, तर हे बाय केवढे भांडे पडलेत संध्याकाळचे चहा पाण्याचे स्वयंपाकाचे, आणि इथं हे किचन आवरायचं आहे। आता हे आवरून घेते, तोपर्यंत माझे हस्बंड येते बँकेतून, 8च्या दरम्यान ते येतात, आणि मग आम्ही आमचे जेवण वगैरे करू। इथं माझे मुलं त्यांचे कामं करीत बसलेले आहेत। माझा मुलगा पेंटिंग काढीत बसलाय आणि व्हिडिओचंही शूटिंग करीत आहे। ॲक्च्युली माझ्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही यूट्यूब चॅनल आहे, तर तो त्याच्या चॅनलसाठी शाळेतून आल्या त्याचा अभ्यास झाल्यानंतर व्हिडिओ शूटिंग करीत होता, आणि इथं माझी मुलगी अभ्यास करत होती, आणि माझा पुतण्या त्याचा अभ्यास कम्प्युटरवर करत होता, आणि माझ्या सासूबाई इथं कीर्तन पाहत होत्या। मग आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच एंड करते। आज काही वेगळं दाखवायला नाही माझ्याकडे, नॉर्मलच मी काहीतरी घरातलं दाखवलंय। परत भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत तुमच्या घरातल्याची आणि तुमच्या कुटुंबाची मनापासून काळजी घ्या।